कमी वेळेत जास्त माहिती मिळवायची असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि वेळ असेल आणि नॉलेजही जास्त घ्यायचं असेल तर मेन चॅनल TAP पॉडकास्टला नक्की सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. जसं तुम्ही सांगितलं ना की आता 3-4 पॉडकास्ट मी केले ह्या महिन्यामध्ये आणि तसं तुमची ती मॅनिफेस्टेशन तुम्ही केलं होतं. तसंच काहीच एक अनुभव जस्ट मला आला. माझे जवळपास 20 एपिसोड झालेत आत्तापर्यंत आणि माझी एक मनात सुप्त इच्छा होती की कोणीतरी मराठी अभिनेत्याने मला मेसेज करावा, माझं काम बघावं आणि ते बघून मला त्यांनी स्वतःहून मेसेज करावा की मला तुमच्या पॉडकास्ट शोमध्ये यायचं आहे. असं वाटायचं 2-3दा असं वाटून गेलं की प्रबळ वाटलं की बाबा यायला पाहिजे कोणीतरी एकदम मोठा मराठी ॲक्टर. आणि लास्टमध्ये आम्ही जो पॉडकास्ट रिलीज केला संजय खापरे सरांसोबतचा, तो एक मॅनिफेस्टेशनचा रिझल्ट होता का, हा मला तुमचा प्रश्न असणार आहे. कारण मी ती सुप्त इच्छा जी माझी मनात होती की मराठी ॲक्टर कोणीतरी यावं, 2-3दा बोलल्या पण गेलं माझ्याकडून ते, आणि ते आले, त्यांचा मेसेज आला आणि त्यांनी माझं भरभरून कौतुक सुद्धा केलं की तुझा ग्राफ खूप चांगला चाललेला आहे आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय. मी हे जे केलं हे मॅनिफेस्टेशनच होतं का? हो, हे यालाही मॅनिफेस्टेशनच म्हणतात. कारण मनात इच्छा आली आणि मग एनर्जी जे म्हणते ना, चांगल्या मनाने तुम्ही तो इच्छा मनापासून केली की हां माझ्या इथे आता यायला पाहिजे, एवढं मी केलंय तर ह्याच्या पुढे आता जर ॲक्टर मराठी कोणी आला तर ते खूप छान होईल, म्हणजे मला आवडेल असं. हे तर ती एवढी जास्त चांगली इच्छा होती की मनात जे विचार करतो तेच युनिव्हर्सला पोचतात, तेच देवापर्यंत पोचतात. कारण एनर्जी आपल्या सगळ्यांमध्ये एकच आहे, जो आत्म्यामध्ये असते तो सेम आहे. सो तो एनर्जी कनेक्ट झाला आणि म्हणजे ते असं कनेक्ट होतं की त्याही कोणत्या जो माणूस येणार असतो ना त्यांना पण ते करायची इच्छा असते, ती शोधात असतात आणि तुमच्याकडनं ती विचार गेला, त्यांच्याकडनं तो विचार आला, ते कनेक्ट होतं. म्हणजे एनर्जेटिकली कसं कनेक्ट झालं म्हणायचं तर काय चालतं, युनिव्हर्स कसं काम करतं, तर ते एनर्जी ह्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे माझी प्रबळ इच्छा आणि युनिव्हर्सला जाणे, युनिव्हर्स ज्या व्यक्तीपर्यंत ती पोहोचवतं त्याच्या मनात ती भावना जागृत करताना मग तो स्वतःहून आपल्याला ॲज अ रिझल्ट म्हणून. एक्झॅक्टली. किंवा त्या माणसाच्या मनातही ते चालू असतं आणि त्या एनर्जी फ्रिक्वेन्सीज मॅच होतात आणि ते तुमच्याकडे आपोआप कनेक्ट होतं आणि तुम्हाला स्वतःहूनच आला. तुम्ही तेही इच्छा केली होती की स्वतःहूनच समोरच्यानी यावं आणि गोष्ट होऊन जावी. स्वतः मी पण आता मॅनिफेस्टच करते की माझ्याकडे सुद्धा मराठी ॲक्टर्स, ॲक्ट्रेस और हुएवर आहे ते येतील आता. तुमचं मॅनिफेस्टेशनची पॉवर कदाचित खूप जास्त आहे, तुम्हाला त्यातले पाळ्यामुळे कळलेलं सुद्धा आहे आणि कदाचित मला असं वाटतं की तुम्ही काहीही मिळवू शकता, अशी तुमच्याकडे पॉझिटिव्ह वाईब आहेत असं मला जाणवले. ऑफ कॅमेरा गप्पा ज्या मारल्या आपण त्यामध्ये मला लक्षात आलं की तुमचा ऑरा किती पॉवरफुल आहे आणि तुम्ही काही गोष्टी मॅनिफेस्ट करून प्राप्त करू शकता. कदाचित तुम्ही हेच शिकवण्याचं काम करताय. हेच शिकवण्याचं काम करते.